पाहूया, सुरुवात करूया। सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे या योजनेचा सत्ताधाऱ्यांना राजकीय फायदा मिळतोय असा विश्वास महायुतीचे नेते वर्तवतायत। पण याच योजनेवरून आता धार्मिक राजकारण रंगल्याचं दिसतंय। दोन पत्नी आणि दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना या योजनेचा लाभ नको म्हणत भाजप आणि भाजपच्या मित्र संस्थांनीच विरोध सुरू केल्याचं दिसतंय। त्यांचे दोन अपत्य आहेत, त्यांना ह्या गोष्टीचा लाभ मिळावा, त्याच्यावर कुणाला लाभ मिळू नये। हिंदू परिषदेच्या माध्यमातून जी मागणी केली आहे त्याला मला पाठिंबा आहे। कोणी बुरखा घालून अगर गेली असेल तर योग्य ती पुरावे बघितल्यानंतर तिचे लाभ किंवा तिचे कागदपत्रे स्वीकारावे। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सुरू झालेला हा धार्मिक वाद बरं, हा वाद घालणारे कुणी विरोधक नाहीये, तर सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांच्या पाठीराख्यांकडूनच आता या योजनेला धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। सरकारनं या योजनेत अनेक महिलांना लाभ व्हावा यासाठी एका घरातील 2 महिलांना लाभ देण्याचं जाहीर केलंय। मात्र दोन पत्नी आणि दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे। यासाठी योजनेत अट घालण्याची ही मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्षेत्र महामंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे। आम्ही ज्या अनेक कंडिशन्स लावतो त्याच्यामध्ये एक कंडिशन अजून लावावी की ज्यांचे 2 अपत्य आहेत त्यांनाच ह्या गोष्टीचा लाभ मिळावा, त्याच्यावर कुणाला लाभ मिळू नये। कारण त्याचं असं आहे की आम्हाला जनसंख्या जर नियंत्रित करायची आहे तर ह्या कंडिशन्स आम्हाला टाकावणं आवश्यक आहे। केवळ विश्व हिंदू परिषदच नाही तर भाजपच्या काही आमदारांनी आता उघडपणे विश्व हिंदू परिषदेच्या सुरात सूर मिळवत अप्रत्यक्षपणे मुस्लिमांना या योजनेपासून दूर ठेवण्याची मागणी केल्याचं दिसतंय। बघा, शेवटी मागणीमध्ये तथ्य आहे, कारण का शेवटी ही योजना योग्य लोकांकडे योग्य समाजापर्यंत पोचलं पाहिजे, त्याचा फायदा उचलला पाहिजे। त्यासाठी विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून जी मागणी केलेली आहे त्याला मला पाठिंबा आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा लाभ घेण्यासाठी जेव्हा महिला माता भगिनी जातील तेव्हा कोणी बुरखा घालून अगर गेले असेल तर योग्य ती पुरावे बघितल्यानंतरच तिचे लाभ किंवा तिचे कागदपत्रे स्वीकारावं, एवढं मी अधिकारी वर्गांना इथून विनंती करेन। सत्ताधारी भाजपच्या विरोधानं विरोधकांनाही टीकेची आयती संधी मिळाली, पण ही घोषणा जाहीर करणारे अर्थमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाची भाजपच्या खेळीनं चांगलीच कोंडी झाल्याचं दिसतंय। एखादी संघटना फक्त राजकारण करत असेल तर योग्य ठरणार नाही। याच्या आधी आपल्या या देशामध्ये आणि राज्यामध्ये किती मुलं असावीत याच्यावर रिस्ट्रिक्शन कुठेही नाही। आता ज्या गोष्टीचं रिस्ट्रिक्शन सरकारलीच लावलं नाही तर योजनेमध्ये एखादं कुटुंब गरीब असेल, त्यांना 3 मुलं असतील, नाहीतर 3 महिला त्या कुटुंबात असतील, नाहीतर त्यांना 3 मुलं असतील, तर त्यांना मदत द्यायला काय हरकत आहे। लाडकी बहीण योजनेवरून जाती धर्माचं राजकारण तापलेलं असतानाच अजित पवारांनी ठराविक जाती धर्मासाठी ही योजना नसल्याचं स्पष्ट केलंय। पायरीवरील महिला, परित्यक्त्या, विधवा, घटस्फोटित निराधार, घरेलू कामगार महिला आणि आदिवासी डोंगराळ दुर्गम भागातील हाताला काम नसलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एक आधार निर्माण करेल आणि यासाठी सरकारला आशीर्वाद देतील। याकरता 46,000 कोटी रुपयाची आम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। एकंदरीतच सत्ताधारी भाजप आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांकडून लाडकी बहीण योजनेवरून मुस्लिमांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। विश्व हिंदू परिषद ही मागणी करणारी एकमेव नाहीये, तर याआधीही भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले तसंच मनसेनंही अशीच मागणी केली होती। पण आता भाजपनंही विरोधाची भूमिका जाहीर केल्यानं आता राज्य सरकार काय निर्णय घेतं, पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये काही बदल होतात का, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।